सेलिब्रेशन बघायला मिळतंय। भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष केला जातोय या विजयाबद्दल। 41 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर आपने 29 जागांवर दिल्लीमध्ये भाजपचं सरकार बनणार हे आता स्पष्ट झालंय, कारण बहुमत भाजपला मिळालंय। त्या कलानुसार 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे। भाजप 41 जागांवर आघाडीवर आहे। आपच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग लावण्यात आलाय। 3 टर्म पासून आपचं सरकार दिल्लीमध्ये होतं, त्यामुळे भाजपने मोठी लढत तिथे केली। आरोपांच्या पिंजऱ्यात एक प्रकारे केजरीवाल यांना कैद करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून करण्यात आलेला होता। तर भाजप 41 आणि आप 29 जागांवर आघाडीवर दिल्लीमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असं हे आकडे सांगतायत। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला हे यश या ठिकाणी मिळालंय। दिल्लीकरांचं मन जिंकण्यामध्ये भाजपला यश मिळालं आहे। आणि आता 41 जागांसह भाजप दिल्लीमधला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे। 27 वर्षांनंतर भाजपचा दिल्ली विधानसभेतला वनवास हा संपताना दिसतोय आणि दिल्लीतल्या सत्तेची खुर्ची ही आता भाजपकडे जाताना बघायला मिळते। त्यामुळे आता प्रश्न एक पडतोय, तो म्हणजे भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण असणार आहे, कारण कुठल्याही चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवण्याचं टाळलेलं होतं। तर भाजप 41 आणि आप 29 जागांवर या ठिकाणी आघाडीवर भाजपकडनं आतापासूनच जल्लोष करायला सुरुवात झाली आहे। केंद्रात सरकार असला तरी आतापर्यंत दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आलं नव्हतं, मात्र आता भाजपनं तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। भाजपच्या रणनीतीचं यश मानावं लागेल, कारण अनेक मातब्बर नेते भाजपने या प्रचारात उतरवले होते। वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा होते, ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता। अनेक दिग्गज नेत्यांची फळी कलाकार भाजपने प्रचारात उतरवले होते, यामध्ये मनोज तिवारी सुद्धा आघाडीवर होते।